कोविडचा पिरियडचा डायलॉग होता त्यांचा, ए काळजी घे रे. जात धर्म नाही, सर्वांचे ते एकदम मनापासून काम करून द्यायचे आणि काम झालं का नाही हे पण फोन करून विचारायचे. अरे बाबा, मी कामाचा माणूस आहे. त्यांचं जे मनातलं हे होतं का लोकांची कामं झाली पाहिजे आणि ती पण हक्कानी झाली पाहिजे. देव दिसेल मला. राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांची उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी जयंती आहे. मागच्या अनेक वर्षांपासून त्यांचा वाढदिवस साजरा केला जात होता. मात्र यंदा यावर्षी त्यांचं 28 जानेवारी रोजी निधन झालं आणि या निधनानंतर संपूर्ण राष्ट्रवादीमध्ये एकच हळहळ माजली. प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरती अजितदादा असले की तो हसरा चेहरा असायचा. मात्र अजितदादांच्या जाण्यानं प्रत्येकाचा चेहरा आज अजितदादांच्या आठवणीमध्ये रडताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनी अजित पवार कसे होते, अजित पवारांची आठवण काय, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी स्वतःहून बोलून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या आठवणीतले अजितदादा कसे आहेत. दादा गेले त्याच्याबद्दल अतिशय पक्षांमध्ये पोकळी निर्माण झालेली आहे आणि अजितदादांचा तो स्वभाव की एवढे टायमाचे पंचिलर होते की ज्या वेळेला त्यांनी टाइम दिला त्यावेळेला ते यायचे. त्यावेळेला सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवायचे, लेट झाला तर त्यांना दम द्यायचे. पण मनात असं काही नाही, कुठल्याही कार्यकर्त्याचं कुठला पक्ष नाही, कुठला जात धर्म नाही, सर्वांचे ते एकदम मनापासून काम करून द्यायचे आणि काम झालं का नाही हे पण फोन करून विचारायचे. असे दादा आम्ही जवळून बघितलेले आहेत. माझी एक आठवण तुम्हाला सांगायची म्हणजे आमचं एक जुनं पक्ष कार्यालय होतं मंत्रालयाच्या समोर. तिथे दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गेलो आणि तिथे दादांना भेटण्याचा योग आम्हाला आला नाही. दादा घरी जेवणासाठी निघून गेले. मग आम्हाला एक हे होतं की दादांना भेटलं पाहिजे आणि दादांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे की दादा जे काय ते स्पष्ट बोलतात. आम्ही सम्राट हॉटेलच्या बाजूला जे दादांचं घर आहे तिथे आम्ही घरी गेलो आणि एक आमच्याच पक्षातले एक नेते होते, ते म्हणाले की दादा म्हणाले की घरी कोणी येऊ नका, दादा ओरडतील. आम्ही म्हटलं आज दादा ओरडले तरी चालतील पण आज दादांना भेटायचंच. आणि दादा नुकतेच फ्रेश होऊन बाहेर आले आणि आम्हाला भेटले. म्हणाले 2 मिनिटं थांबा, मी 2 मिनिटात जेवण करून येतो. आणि त्याच्यानंतर दादा आम्हाला भेटले, वाढदिवसाच्या शुभेच्छा घेतल्या. त्यामुळे दादांचा जो हा अनुभव आहे हा आमच्या आयुष्यात कायम स्मरणात राहील की म्हणजे की एखाद्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला दादा भेटून त्याचं समाधान व्यक्त करायचे, त्याचं जे काय असेल ते काम करायचे. असे दादा आज आमच्यात नाही आहेत. ही खरंच म्हणजे मनाला न पटणारी गोष्ट आहे आणि आम्ही निशब्द आहोत यासाठी. माझ्या अनेक आठवणी आहेत दादांच्या आणि आज सांगताना सुद्धा मन जड होतंय. कारण दादांच्या आठवणी स्मरणातनं कधी निघू शकत नाही असे त्यांची उमट होती. मला एकदा आठवतं, मी त्यांच्या बंगल्यावर काही निमित्ताने भेटायला गेलो होतो. असंच एक सामाजिक काम होतं. दादाने सांगितलं, हे बाबा बसलेत कशाला. दादांना मी सांगितलं अशा काम. दादांचा तो एक शब्द होता ठरलेला आहे, अरे बाबा, मी कामाचा माणूस आहे. त्यांचं जे मनातलं हे होतं का लोकांची कामं झाली पाहिजे आणि ती पण हक्कानी झाली पाहिजे. त्यांनी लगेच तिकडे सर्वांना आदेश दिले, त्यांना जे जे पाहिजे ते तसं जाऊन देऊ नका, सर्व तुम्ही लेटर तयार करा वगैरे. दादांबद्दल तुम्ही कुठलंही काम घेऊन गेल्यानंतर एक विश्वास जो होता ना, तर हे माझं काम झालंच, व्हायच्या अगोदरच असं वाटायचं. कारण त्यांचं व्यक्तिमत्व एक असं होतं तर समोर जर दादांचं नाव ऐकल्याबरोबर ते न बोलण्याची किंवा न करण्याची कोणाची हिंमत नव्हती. एक वेगळंच नेतृत्व आणि कर्तृत्व होते त्यांच्यामुळे. आणि त्याच्यामुळे आज या राष्ट्रवादीमध्ये आमच्यासारखे सुरुवातीपासून असणारे कार्यकर्ते अभिमानाने आणि स्वाभिमानाने आम्ही या गोष्टी जोपासत आलो का आम्ही दादांची माणसं, आम्ही दादांवर प्रेम करतो. पवार साहेबांवर जेवढं प्रेम होतं तेवढंच प्रेम दादांवर आमचं आहे. आणि त्याच्यामुळे एक पोकळी निर्माण झालेली आहे. कारण असं आम्हाला वाटतं कुठेतरी आम्ही कमी पडतो किंवा कुठेतरी आम्ही ह्याच्यापासून अलिप्त झालेलो आहे. पण निश्चितपणे दादांच्या प्रेमाखातीर आम्ही एकजुटीने त्यांच्या वैचारिक पातळीवर असो किंवा सामाजिक पातळीवर असो आम्ही एकत्रच असो. खरं तर कामाचा वादा म्हणजे अजितदादा. दादांबरोबर
नाव काढलं की असं मन भारावून येतं, कारण की आम्ही विद्यार्थी दशेत असल्यापासून पवार साहेबांना आणि अजितदादा असतील यांना एक आमचं श्रद्धास्थान किंवा एक महाराष्ट्राचा जबाबदार नेता, प्रत्येक कामामध्ये अग्रेसर असणारा नेता म्हणून आम्ही बघितलेला आहे. मला एक छोटासा अनुभव सांगायचा आहे. मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष झालो आणि त्यावेळी भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल एक आक्षेपार्ह बोलले. त्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांच्या भावना एवढ्या दुखावल्या. त्यानंतर आम्ही राज्यपाल बंगल्यावरती आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि अशीच आम्ही विद्यार्थी जमून राज्यपाल बंगल्याच्या गेटवरती आंदोलन केलं. त्यावेळी अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि आम्हाला पोलिसांनी अटक केली, पण आम्ही विद्यार्थी होतो. पोलिसांनी सर्व केसेस घेण्यासाठी सर्व तयारी सुरू केली, पण आम्हाला कुठेतरी मनात भावना होती की आमच्या पाठी अजितदादा आहे. अजितदादांनी तात्काळ तिकडच्या सिनियरला असतील, डीसीपींना असतील फोन केला, अरे हे विद्यार्थी आहे आणि हे उद्याचं भविष्य आहे, यांच्यावरती जर तुम्ही असे गुन्हे घेऊन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे. कारण की काहीतरी आपलं हे शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही जर काही आक्षेपार्ह बोलल्यानंतर लोकांच्या भावना दुखतात आणि त्या व्यक्त होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जर भावना व्यक्त होणार असतील तर अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर घेऊ नका, त्यांना समज देऊन सोडून द्या. म्हणजे हा इथपर्यंतचा अनुभव आहे. आणि प्रशासनावरती त्यांची एवढी पकड होते की आम्हाला माहिती आहे दादांचा कुठे फोन गेला आणि ते काम होणार नाही असं नाही, पण ते काम कायद्याच्या चौकटीत असेल तर 100% होणारच. किती रखडलेलं काम असू द्या प्रशासकीय दृष्ट्या, पण ते होणारच. हा आमचा अनुभव आहे. साहेब आठवण तो एवढी आहे ना, ऑल बोलणार तो एक वर्ष पण कमी पडणार, एवढी आठवण आहे. मी माझ्या तो अख्खा आयुष्यभर जीवनचा आमचे देवतीच होते ते, म्हणजे जिंदगीभर तेच राहणार. मी पण माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे, जन्मभूमी राजस्थान आहे. राजस्थान इकडे आल्यानंतर मी दादानेच बघितला खाली, की मी तो समोरचं दादाने बघितलं आहे मंत्रालयामध्ये लोकांचं काम कसं करायचं आहे. कोविडचा पिरियड होता, कोविडच्या पिरियडमध्ये अख्खा इंडिया सून झाला होता, बरोबर ना. त्याच्यानंतर दादा नेहमीच 8:30ला मंत्रालयामध्ये यायचे, बरोबर ना. शासकीय कर्मचारी पण 30% पण सगळे येते मंत्रालयामध्ये. त्याच्यानंतर दादाचा एवढं काम होतं की प्रत्येक व्यक्तीला काही जबाबदारी दिली होती ते पार पडायचे. माझ्या स्वतःला माझ्या समाजासाठी दादानी 2 एकर जागा दिली होती. एवढं मोठं माझ्या समाजासाठी काम केलं दादानी, आणि ते पण कोविडच्या पिरियड मध्ये. तो दादाची तो एवढी आठवण आहे की ते कमीच आहे. आता वर्ष आपण निघून जायला की दादा त्यांचं देवतच होतं ना. दादा जेव्हा कुठल्या सभेमध्ये असायचे तेव्हा एखादा त्यांचा डायलॉग, एक तो कोविडच्या पिरियडचा डायलॉग होता त्यांचा, ए काळजी घे रे, असं ते बोलते आपल्याला काळजी जयंती साजरी करावी लागली. असा दिवस थोडा आला नाही की दादाची जयंती आपल्याला 8 टाइम करावं लागली. कोणाला माहिती पण नाही देवाची काय कृपा होती. वाढदिवस साजरा करायचा आणि आता जयंती, वाढदिवस कसा असेल? वाढदिवस तर काय आता झालंच आपलं थोडं एवढंच आहे. वाढदिवस काही नावच नाही ना, जयंतीचं नाव दिलं दादाने. कोणी विचार पण नाही केलं तर एवढी मोठी घटना एवढं लवकर. मी तो सामान्य आहे, बाकी माझ्या अख्खा महाराष्ट्राचे लोक आहे, ते सगळ्यांच्या मनामध्ये दादा आहे. डोळ्यात पाणी आलं. देवतीचे माझे मी तो वडील मला मुंबईमध्ये मी आलो, दादाने मला पण आशीर्वाद दिला. मी जे पण आहे दादा त्यांचा आशीर्वाद देणार आणि जिंदगी पण त्यांचा आशीर्वाद तिथेच देणार. कधी पण राष्ट्रवादी सोडणार पण नाही. बहिणी साहेबाला, पारदादाला, जयदादाला सगळ्यांना सोबत केलं. दादांच्या आठवणी मला शब्दात सांगणं खूप कठीण आहे. दादांचा वाढदिवस अतिशय आनंदात, उत्साहात, समाज उपयोगी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आम्ही साजरा करायचो दर वर्षाला. पण दुर्दैवाने दादा आपल्यात नाहीत, अचानक निघून गेल्याने आता आपल्याला त्यांची जयंती साजरी करावी लागते. अजूनही आमचा विश्वास बसत नाही की दादा आपल्यात नाही. शरीराने ते निघून गेलेत, पण त्यांचे जे विचार होते, ध्येय धोरणं होते ते अमर आहेत. त्यांची विचारधारा पक्की होती, सेक्युलर विचाराचे होते दादा.
शिवाजी महाराजांचं, जनतेचं, रयतेचं राज्य, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने ते प्रभावी, त्यांच्यावर पगडा होता. एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून चव्हाण साहेबांचे त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता आणि तशाच प्रकारे ते राजकारण करायचे. दादांनी खूप मोठं काम केलेलं आहे, त्यामुळे एका बाईटमध्ये ते होणार नाही. फक्त काही एकच उदाहरण सांगतो की सकाळी दादा जनता दरबारला 7 वाजता यायचे. ते कधी काय विचारतील सांगता येत नसायचं. जेवढे लोक यायचे सकाळी भेटण्यासाठी दादा प्रत्येकाला भेटायचे. न भेटता दादा कधी जायचे नाही. अनेकदा माझ्या समोर अशा गोष्टी घडल्या की कुटुंब गरीब आहे, मुलगा मेरिटमध्ये आलेला आहे, चांगले मार्क्स आहेत, ऍडमिशन पैशाअभावी मिळू शकलं नाही. दादा स्वतः फोन करायचे संस्था चालकाला. मिनिमम जे खर्च असेल ते दादा स्वतः भरायचे त्या गरीब मुलांचा. वैद्यकीय सेवेच्या बाबतही तसंच होतं. म्हणजे एखादा अडीअडचणीत असेल तर दादा स्वतःच्या खिशातून त्या हॉस्पिटलचा खर्च भरायचे. म्हणजे एक आधार होते सर्वसामान्यांचा. कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे. मला स्वतःचे अनुभव आलेले आहेत. माझ्यावर पण एकदा वैद्यकीय अडचणीचा प्रसंग आला होता घरातल्या व्यक्तीसाठी. दादांना मी बोललोय नव्हतो. दादांना समजल्यानंतर त्यांनी स्वतःहून मला विचारलं आणि म्हणाले नाही नाही, ते पहिलं मी मदत करतो, ते करा. आणि ते झालं काम. त्यामुळे दादाचे ऋण कायमस्वरूपी आहेत. मी आमदार झाल्यामुळे वैयक्तिक जीवनामध्ये दादांची खूप मदत झालेली. म्हणजे ते माझे मार्गदर्शक होते, आधारस्तंभ होते. मी आमदार झाल्यानंतर बारामतीला जुलै महिन्यामध्ये एक सभा झाली. सभा संपल्यानंतर दादाने हळूच कानात सांगितलं की शिवाजीराव, मी तुमच्याकडे उद्या घरी येतोय नाश्त्याला. तर मी दादांना म्हणालो की दादा, मी पुण्यात राहतो. अरे पुण्यात नाही म्हणाले, मी मुंबईला येणार. म्हणलं मी तिथे म्हणजे रेंटवरती राहतोय हे चावला हाऊसमध्ये. म्हणाले चावला हाऊसमध्ये रेंटवरती काय हरकत नाही. म्हणाले मी तिथे, माझी फॅमिली होती पुण्याला आणि मी दादा बरोबर. तर म्हणालो फॅमिली तर माझी कशी काय आणणार. दादा म्हणाले ठीक आहे, माझं विमान मी तुम्हाला ठेवतो आणि मी बाकीच्या नेत्यांच्या विमानात आम्ही सगळे जातो. आणि दादाने खरोखर विमान ठेवलं आणि मग आम्ही रात्री मी त्या विमानाने आलो आणि फॅमिलीला गाडी पाठवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दादा बरोबर 8:15ला घरी आले. छोट्या घरामध्ये आमचे फोटो काढले, नाश्ता केला. म्हणजे अशी आपुलकी होती त्या म्हणजे त्यांना कार्यकर्त्यांची. आणि माझ्याबाबत म्हणाल तर माझ्यावर प्रचंड विश्वास होता. म्हणजे दादा कधी रागावले नाही, कधी चिडले नाही. दादा जरी रागवले, हे नक्की असायचं की दादा रागवले म्हणजे त्या माणसाचं काम ते करायचेच. पहिल्यांदा जरी वाटलं की हे अतिशय कठोर आहेत, पण तसं नव्हतं. ते नारळासारखं काम होतं. स्वच्छ मनाचे होते, निर्मळ मन. जे बोलायचे तेच काम करायचे. म्हणून जनतेचा त्यांच्या शब्दावर विश्वास होता आणि दादा शब्दाचे पक्के होते. आता दादा जाण्याने एक पोकळी निर्माण झालेली की आपलं दुःख, आपल्या अडचणी कोणाला सांगायच्या. पूर्वी किती जरी अडचण आली तर नेते मंडळी म्हणायचे आहेत आपल्या दादा. पण आज ती अडचण खूप सगळे येतात आणि म्हणतात आता कोणाला आम्ही या अडचणी सांगायच्या. म्हणजे आमच्या अडचणी सोडवणारा माणूस कुणीतरी आहे आणि ते दादाच आहेत हे लोकांना ठामपणे माहिती असेल. असे खूप खूप म्हणजे ते असं एकच नाही. आता मी गेले 25-26 वर्ष दादाबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे अतिशय खूप उदाहरणं देता येतील मला. धन्यवाद. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आपण कार्यकर्त्यांशी बातचीत केली. कार्यकर्त्यांच्या आठवणीतले अजितदादा कसे होते हे त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या आठवणीतले, मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जर हे व्हिडिओ पाहत असतील किंवा हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्या मनातील, त्यांच्या आठवणीतील अजित पवार कसे होते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातली
अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कदुसे, मी अल्पो पाटील, मुंबई.